नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहुयात आजच्या काही विशेष घडामोडी। कुरुंदवाड येथे भिशीच्या नावाखाली बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या 10 जणांच्या घरावर कोल्हापूर सांगली जिल्हा सहकार निबंधकाच्या संयुक्त विद्यमाने धाड टाकण्यात आली आहे। या धाडीत कोरे धनादेश, स्टॅम्प पेपर, मुदत खरेदी पत्र, दुचाकी 4 चाकी वाहनांच्या चाव्या, नोंदणी प्रमाणपत्र यासह रोख 8.5 लाख रुपये रक्कम पथकाने जप्त केली आहे। तब्बल 5 तासाहून अधिक काळ तपासणी सुरू होती। यामध्ये आक्षेपार्ह कागदपत्रे मिळून आल्याने शहरातील सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। माहिती देताना जिल्हा उपनिबंधक काकडे म्हणाले, कुरुंदवाड शहरात मोठ्या प्रमाणात कोणताही परवाना नसताना भिशीच्या नावाखाली सावकारी सुरू असल्याचे आज टाकलेल्या धाडीत दिसून आले आहे। निनावी पत्राच्या माहितीनुसार जिन्नाप्पा रंगराव पवार, महादेव धोंडीपा माळी, जिन्नाप्पा गणपती अभिरे, ज्योतिबा लक्ष्मण जाधव, विराज भीमराव सावगावे, राजू सुरेश शिंदे, भरत महावीर टोने, सागर सिंदाप्पा कबुरे सर्व राहणार कुरुंदवाड, शंकर अनु कागले, दिगंबर करम यांच्यासह घरावर आज सकाळी धाड टाकली असता यापैकी 9 जणांच्याकडे कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प, दुचाकी 4 चाकी वाहनांची नोंदणी पुस्तके, सोन्या चांदीचे जिन्नस, हिशोब पुस्तके, दुचाकी 4 चाकी वाहनांच्या चाव्या व 8.5 लाख रुपये रोख रक्कम असे सावकारी भिशी चालवत असल्याच्या दृष्टिकोनातून पुरावे झडती दरम्यान मिळून आले आहेत। जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, विभागीय सह उपनिबंधक धनंजय डोईफोडे, सांगली जिल्हा सह उपनिबंधक निलिकांत करे, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक शेंडे, शिरोळचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील 10 सहाय्यक निबंधक, त्यांचे अधिकारी, महिला कर्मचारी, पोलीस कर्मचारी असे 7 जणांची 10 पथके करण्यात आली होती। याबाबत कोणालाही पूर्वकल्पना न देता अचानकपणे हे मिशन यशस्वी करण्यात आले। 70 कर्मचारी, 10 वरिष्ठ अधिकारी व विविध संस्थांचे 10 सचिव अशा 100 जणांनी ही कारवाई केली आहे। लोकसंदेश न्यूजसाठी सुरेश कांबळे। आणि पूर्ण कायद्यातील तरतुदीचं पालन करून आजचं झडती सत्र किंवा रेड झालं ते पूर्ण केलं आणि त्यामध्ये ही तक्रार होती 10 सावकारांविषयी कुरुंदवाड आणि परिसरातल्या, आणि या ठिकाणी आमची 10 पथकं नियुक्त करण्यात आली। त्याच्यामध्ये सहकार विभागाचे तालुक्याचे सहाय्यक निबंधक हे पथकाचे प्रमुख होते। त्यांना महिला कर्मचारी, इतर कर्मचारी, पोलीस विभागाचे महिला आणि पुरुष कर्मचारी देण्यात आले होते। त्याबरोबर सहकार विभागाची इतरही राखीव टीम होती। तसंच पोलीस विभागाचे शेडे साहेब हे याच्या नियंत्रणाचं काम करत होते आणि दोन्ही विभागांना संयुक्तपणे ही कारवाई पूर्ण केली। आणि याच्यामध्ये सत्प्रदर्शनी आम्हाला काही केसेसमध्ये अवैध सावकारीच्या अनुषंगानं किंवा सावकारीच्या ओघामध्ये कायद्याला जे अपेक्षित कायद्यामध्ये जी तरतूद आहे या पद्धतीचं काही कागदपत्र, काही ठिकाणी कॅश, कोरे चेक, तशी खरेदी खतं, कोरे स्टॅम्प अशा प्रकारची कागदपत्र, काही रजिस्टर, पासबुक अशा प्रकारचे कागदपत्र आढळून आले आहेत। ही झडती ती केली। त्यामध्ये काहींच्या ठिकाणी आपल्याला कोरे स्टॅम्प पेपर, बेकायदेशीर भिशी, कोरे स्टॅम्प पेपर, कोरे चेक, भिशीचे कागदपत्र, भिशीच्या पावत्या, काही इतर व्यक्तींची बँक पासबुक, इतर व्यक्तींचे बँक पासबुक, नंतर काहींचे आरशी बुक वाहनांचे, त्यानंतर काही मुदत खरेदी करतो त्या सापडल्या। हे करत असताना अत्यंत सावधतेनं आणि कायदेशीर पद्धतीनं कारवाई पूर्ण केली।
एका ठिकाणी रोख रक्कम सापडली, पण त्याची नोंद घेतली गेली. 8.5 लाख रुपये सापडली, त्याची नोंद घेऊन त्यांनाच परत दिली गेली. काय आम्ही जप्त नाही केली. सावकारीसाठी जी आवश्यक कायद्यामध्ये नमूद असलेली जी कागदपत्र आहेत ती सगळी जप्त करून ताब्यात घेतलेली आहेत आणि आता कायदेशीर कारवाया त्या पद्धतीनं तपासणी करून सुरू आहे. जप्त म्हणायची काय? नाही, जप्त नाही, सापडली, निदर्शनास आली. 8.5 आणि 58,000 सांगतात ते काय रक्कम? आता घरात तेवढं असतं, त्याच्यावर काय ते 50-60 हजार रुपये 90,000 काहीतरी सापडले.